नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे। मी होमराज लोणबले। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण साप्ताहिक टेस्ट सिरीज जे स्पेशल पोलीस भरतीकरिता आपण सुरू केलेले आहे त्याच्यामधील टेस्ट नंबर 4 मध्ये आलेले पूर्ण रिझनिंगचे जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी पण जेवढ्या टेस्ट झाल्या त्यांचं विश्लेषण आपण आपल्या YouTube चॅनलवर टाकलेलं आहे। तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या RW अकॅडमीच्या YouTube चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा। चला बघूया या टेस्ट मधील प्रश्न काय होते। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न होता, प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा। बघा असं दिलेलं आहे, तुम्हाला दिलं आहे 35 आणि ब्रॅकेटमध्ये 210 आणि इकडे 70 दिलेलं आहे। त्यानंतर 43 ब्रॅकेटमध्ये 258 आणि 86 दिलेलं आहे आणि 58 ब्रॅकेटमध्ये क्वेश्चन मार्क, म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला काढायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय केलेलं आहे, इथं काय आहे 35, किती आहे 35 आणि हे किती आहेत तर 70। जर याची बेरीज केला आपण तर बघा किती 105, किती 105 आणि गुणीला 2 केला तर बघा किती होणार तर 5 दुने 10 आणि किती बे म्हणजे 210 होईल। ह्या दोन संख्येची बेरीज करून गुणीला किती केलेला आहे 2 केलेला आहे। तर बघा हा पहिला येतं आपण लॉजिकला, दुसरा येतं तसंच झालंय का ते बघूया। बघा 43 प्लस 86, बघा 6 3 9 आणि 12 गुणला जर 2 केला तर बघा 2 9 1808 हातचा 1 2 2 4 आणि 1 5 आणि बे हा बरोबर आहे। आपण जो याच्यामध्ये लॉजिक लावलेला आहे तो बरोबर आहे, म्हणजे साइडच्या दोन संख्येची आधी बेरीज केलेली आहे आणि नंतर काय केलंय त्याचा नंतर त्या गुणीला 2 केलेला आहे। मग याचा पण तसं करून बघा 58 प्लस 116, बघा 8 आणि 6 14 4 हातचा 1 7 1 174 गुणिला 2 करायचं आहे, 174 गुणिला 2 बघा 2 8 7 14 4 हातचा 1 2 1 3 384। उत्तर काय येणार 384। ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे 384। दोघांची बेरीज करून गुणीला 2, अशा प्रकारे पहिला प्रश्न होता। चला दुसरा प्रश्न बघूया, त्याच्यानंतरचा बघा प्रश्न काय आहे। उद्या पूजा आहे, पुढील आठवड्यात त्याच दिवशी दिवाळी आहे। म्हणजे हा उद्या जी आहे पूजा आहे आणि उद्याच्याच दिवशी पुढच्या आठवड्यामध्ये दिवाळी आहे। आज सोमवार आहे, काय आहे आजचा दिवस आहे सोमवार। आजचा दिवस कोणता आहे सोमवार आहे, आजचा दिवस सोमवार आहे। म्हणजे उद्याचा दिवस काय असायला पाहिजे मंगळवार, काय असायला पाहिजे मंगळवार असायला पाहिजे। ठीक आहे, उद्याचा दिवस काय असायला पाहिजे मंगळवार आणि उद्याच मंगळवारीच काय आहे पूजा आहे, बरोबर। तर मग काय म्हणले बघा, आज सोमवार आहे तर दिवाळी नंतरच्या दिवशी कोणता वार असेल। बघा आज सोमवार आहे, उद्या पूजा आहे आणि उद्याचा दिवस कोणता आहे मंगळवार। तर पुढच्या आठवड्यात त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी काय आहे, मंगळवारी काय आहे दिवाळी आहे, मंगळवारी दिवाळी आहे। पण काय म्हणलाय दिवाळी नंतरचा दिवस, म्हणजे दिवाळी नंतरचा दिवस म्हणजे मंगळवार नंतरचा दिवस। तर मंगळवार नंतरचा दिवस कोणता असायला पाहिजे बुधवार, कोणता असायला पाहिजे बुधवार। ठीक आहे, ऑप्शन मध्ये आहे बुधवार, ऑप्शन सी बुधवार असायला पाहिजे। ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया। आयात परिमिती वर्तुळ, आयातचं काय आहे परिमिती, वर्तुळचं काय आहे ते पाहायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आयात बघा हा आयात आहे, आयात ठीक आहे। आयातची काय म्हणते परिमिती। बघा विद्यार्थी मित्रांनो, आयात ही जे आपल्याला बाहेरची जी रेज आहे ज्याच्यामुळे आयाताची आकृती तयार झालेली आहे, त्या सगळ्याच्या सगळे याला म्हणतात परिमिती। काय म्हणतात परिमिती म्हणतात। म्हणजे याचा अर्थ आयाताच्या बाहेरील हा जो बाजू आहे याला काय म्हणतात परिमिती म्हणतात। ठीक आहे, परिमिती म्हणतात। तर आपल्याला वर्तुळ दिलाय, मग याचा अर्थ आपल्याला हा जो वर्तुळ आहे या वर्तुळाचा जो हा बाहेरील सर्कल आहे याला काय म्हणतात हे आपल्याला कळावं लागेल। तर याला म्हणतात परिघ, काय म्हणतात परिघ म्हणतात, परिघ। म्हणून ऑप्शन बी ह्या प्रश्नाचं उत्तर असेल परिघ। बघा आयातचा आहे परिमिती तर वर्तुळाचा आहे परिघ। ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया।
एका मुलाच्या रांगेत राजन डावीकडून 6वा, बघा डावीकडून किती आहे तर 6वा आहे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे क्रमांक आहे विनयचा उजवीकडून 10वा, बघा विनयचा उजवीकडून 10वा क्रमांक आहे, विनयचा उजवीकडून 10वा क्रमांक आहे. जर राजन आणि विनय यांच्या मधामध्ये, या दोघांच्या मधामध्ये किती मुलं आहेत 8 मुले आहेत. या दोघांच्या मधामध्ये 8 मुले असतील तर त्या रांगेत एकूण मुले किती यांची सगळ्याची बेरीज करून घेऊ. 6 + 8 + 10 बरोबर किती होतील तर 24. किती 24 मुले असतील. ह्या रांगेमध्ये किती मुले तर 24 मुले असतील. कारण दोघांच्या मधामध्ये म्हणलं आहे म्हणजे त्यांना सोडून याचा इकडून 6 मुले असतील, इकडून 10 मुले आणि मधामध्ये 8, तर एकूण किती असायला पाहिजे 24 मुले असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा अशा प्रकारे दिलेलं आहे. इथं आपल्याला चौकोनामध्ये संख्या दिलेल्या आहेत. इथं 49 आहे, इथं 14 आहे, इथं 7 आहे, इथं 78. आता काय झालं बघा याच्यामध्ये, बघा विद्यार्थी मित्रांनो इथं काय केलेलं आहे 14 × 7, 14 × 7, 14 7 किती होतात 98, किती होतात 98, 14 7 98 आणि भागीला 2 जरी केलं तर बघा बेचो 8 आणि किती उरलाय 9. ठीक आहे बरोबर. म्हणजे याला गुणीला 2, याला काय केलंय गुणीला 2 आणि नंतर भागीला 2 केलेला आहे. मग याला गुणीला 2 केला असेल आणि भागीला 2 केलाय का बघूया आपण. बघा 13 × 12 केले, 13 × 12 भागीला 2 करू, बेसक 12. ठीक आहे. म्हणजे 6 सायन्स 13 7 किती 78 बरोबर. 13 78 बरोबर आहे. मग याचाही गुणीला 2 आणि भागीला 2 करावं लागेल. मग आपण काय करणार बघा 17 × 18 आणि भागीला 2 करायचं आहे 9 18 आणि 17 9 153. म्हणजे इथं असायला पाहिजे 153. किती असायला पाहिजे 153 इथं असायला पाहिजे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 153. किती 153 या प्रश्नाचं उत्तर आहे. या दोघांचा गुणाकार करून भागीला 2, या दोघांचा गुणाकार करून भागीला 2, या दोघांचा गुणाकार करून भागीला 2 केलेला आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. गटात न बसणारा ओळखायचा आहे. गटात न बसणारा ओळखा. म्हणजे याच्यामध्ये वेगळा काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा हे सगळेचे सगळे पक्षी आहेत, पण याच्यामध्ये बघा याच्यामध्ये काय झालंय घुबड हा अंडे देतो, गिधाड हा अंडे देतो, गरुड हा अंडे देतो, पण वटवाघूळ हा डायरेक्ट पिलांना जन्म देतो. म्हणजे हा सस्तन प्राणी आहे, सस्तन पक्षी आहे. काय आहे सस्तन आहे तो. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट पिलांना जन्म देणार आहे. म्हणजे यांच्यापेक्षा ही अंडे देणार आहे. हे सगळे तीनही अंडे देणार आहे. पण हा अंडे न देता डायरेक्ट कोणाला तर पिलांना जन्म देतो. म्हणून हा वटवाघूळ यांच्यापेक्षा वेगळा आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामधला काय गटात न बसणार कोणता असेल तर वटवाघूळ ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पाण्यातील प्रतिमा काढा. काय म्हणते पाण्यातील प्रतिमा काढा. ओके. पाण्यातील प्रतिमा काढायची आहे. याचं पाण्यातील प्रतिमा काढायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो पाण्यातील प्रतिमा काढताना आपण पूर्णच्या पूर्ण त्याच्यामधले संख्या पाण्यातील प्रतिमेनुसार काढायचं नाही. काय करायचं बघा चुकीचा ऑप्शन निवडू आपण. काय करू चुकीचा. एक लक्षात असायला पाहिजे पाण्यातील प्रतिमेमध्ये काय काय बदल होतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो पाण्यातील प्रतिमेमध्ये वरची जे बाजू असते ते खाली जाईल आणि खालची बाजू वर जाणार. डावी आणि उजवी बाजू बदलत नाही. मग बघा आपण जर विचार केला तर याच्यामध्ये हा ए जो आहे ए हा पाण्यातील प्रतिमेमध्ये खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली व्हायला पाहिजे. पण पहिल्या ऑप्शन मध्ये तसं झालेलंच नाही. म्हणजे हा असायला पाहिजे हा चुकीचा आहे. बदलायला पाहिजे होता बदलला नाही. त्याच्यानंतर बघा इथे जाऊ सी ऑप्शन बघू. सी ऑप्शन मध्ये बघा ए बदललेला आहे. बघा बी ची हे कोणती बाजू आहे उजवी, हे कोणती आहे डावी. बघा बी ची डावी बाजू आणि उजवी बाजू बदललेली आहे. बघा पाण्यातील प्रतिमेमध्ये डावी आणि उजवी बाजू बदलत नाही, पण बी ची याच्यामध्ये बदललेली आहे. म्हणजे हा चुकीचा आहे. बदलायला नाही पाहिजे पण बदललेला आहे, चुकीचा आहे. आता 2 राहिले बघा याच्यामध्ये. याच्यामध्ये पाहू आपण. बघा ए बरोबर आहे. बी जशाचा 4 ची बदलली आहे, 5 ही बदलला आहे. सी जशा डी आणि म्हणजे सी ऑप्शन आपला बरोबर आहे.
सी ऑप्शन आपला बरोबर आहे. कारण बघा इथं जर आपण चुकीचा शोधायला गेला तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा दोन्ही सारखे दिसतंय. एक मिनिट, हा बरोबर. तर बघा इथं चौथ्या ऑप्शन मध्ये सी ची डावी आणि उजवी बाजू बदललेली आहे, ते बदलायला नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे याचा उत्तर काय आहे तर ऑप्शन बी ठीक आहे, पाण्यातील प्रतिमा. त्यानंतर बघा प्रश्न 4, 18, 48, 100 आणि क्वेश्चन मार्क. इथं काय येणार आहे बघायचंय. बघा याच्यामध्ये 4 दुने 4चा स्क्वेअर पण नाही आहे, त्यानंतर 18चा, म्हणजे ही संख्या वाढताना खूप फास्ट वाढत आहे. बघा इथं काय आहे तर 4चा आहे इथं 4 म्हणजे 2चा घन मायनस 2चा वर्ग, म्हणजे 2चा घन किती तर 8 आणि मायनस 2चा वर्ग किती तर 4, म्हणजे उत्तर किती आला 4. बघा पहिले तर लॉजिक लागला. दुसरे तर आपण पाहू 18 3चा घन मायनस 3चा वर्ग, 3चा घन किती 27 आणि 3चा वर्ग किती 9, म्हणजे किती 18. बघा विद्यार्थी मित्रांनो असं आपण लावलेलं लॉजिक बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारेही राहू शकते. एक वेळा घन करून दुसऱ्या वेळेस त्याच संख्येचा वर्ग करून मायनस केलेला आहे. 48चा बघू आपण. 48 बघा 4चा घन मायनस 4चा वर्ग, 4चा घन किती आहे 64, 4चा वर्ग किती आहे 16. बघा याच्यामधला जर मायनस केला तर 48, हे सगळं बरोबर आहे. म्हणजे बघा हा 2चा 3चा 4चा 5चा 6, म्हणजे 6चा घन करून 6चा वर्ग मायनस करा. 6चा घन आहे 216, किती 216 मायनस 36 करा, मायनस 36. 6 मधून 6 गेले 0, 11तून 3 गेले 8 आणि हातचा 1, 180 उत्तर येणार. किती 180, ऑप्शन ए 180. म्हणजे एक वेळा घन करून वर्ग मायनस केलेला आहे त्याचा. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. एका सांकेतिक भाषेत मास्टर हा शब्द बघा 273190 तर रिंग हा शब्द 064 असा लिहिला जातो, तर हा शब्द लिहायचा. याच्यामध्ये काय कर बघा, इथं तुम्ही जर पाहिले तर यमचा 13 इथं 2 आहे, तर दोन्ही इथं जर याच्या अल्फाबेट सिरीजनुसार आपण पाहिला तर काही यांचे अंक दिलेले नाही. त्याच्यामध्ये बघा इथं पण आर असं लिहिलेलं आहे, आर साठी 0, आय साठी 6 असा. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, जिथं बघा इथं पण आर आहे, इथं आर आहे आणि इथं काय आहे 0 आहे, इथं आर आहे आणि इथे 0 आहे. म्हणजे याचा अर्थ ज्याचा क्रमांक तोच दिलेला आहे. इथं यम साठी 2 असायला पाहिजे, ए साठी 7 असायला पाहिजे, एस साठी अशा प्रकारे. मग आपण आता काय करणार बघा, तशाच प्रकारे तिथूनच संख्या घेऊन आपण याच्यामध्ये लिहू. बघा इथं काय आधी यस साठी काय असायला पाहिजे बघा 1 2 3, 1 2 3 नंतरचा काय आहे 3 आहे, काय आहे 3. त्यानंतर काय टी बघा टी कुठं आहे रे, टी शेवटून तिसरा जर पाहिलं तुम्ही तर 1 2 3, टी साठी काय असायला पाहिजे 1. म्हणजे 31 वाले ऑप्शन किती आहेत तर 31 वाले ऑप्शन 3 आहेत, हा कॅन्सल झाला. ठीक आहे, हा होऊ शकत नाही. त्यानंतर बघा आर साठी बघा दोन्ही इथं काय आहे 0, 31 0 वाला ऑप्शन किती आहेत बघा 31 0 वाला फक्त एकच ऑप्शन आहे बी. या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे, बाकी काढायची गरज नाही. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा, या वेन आकृतीला जुळणारा पर्याय कोणता ते ओळखा. वेन आकृतीला जुळणारा पर्याय कोणता ते ओळखा. बघा तीन गोल दिलेले आहेत आणि तीनही वेगवेगळे आहेत, त्यांचा कोणाशी संबंध नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, मग कोणाची संबंध नाही तर मग काय असणार पाहिजे याच्यामध्ये आशिया, भारत आणि पाकिस्तान. बघा आपण याचा जर काढायला गेला तर आशिया हा एक खंड आहे, त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तान 2 असायला पाहिजे, अशा प्रकारे डायग्राम बनायला पाहिजे होती, तर नाही, म्हणजे हा होऊ शकत नाही. त्यानंतर बघा गाव, जिल्हा, राज्य. गाव आहे, त्यानंतर जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये राज्य, अशी म्हणजे एक ते डायग्राम बनायला पाहिजे होती, वेन आकृती बनायला पाहिजे, हा येऊ शकत नाही. त्यानंतर वाद्य, विणा आणि सनई. वाद्य त्याच्यामध्ये विणा पण येतो आणि सनई पण येतो, याच्यामध्ये हे नाही होऊ शकत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे डी. युरेनस, नेपच्यून आणि ज्युपिटर हे वेगवेगळे ग्रह आहेत, म्हणजे युरेनस वेगळा, त्यानंतर नेपच्यून वेगळा आणि ज्युपिटर वेगळा, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी.
ठीक आहे. बघा हा प्रश्न आहे, याच्यामध्ये काय म्हणलंय, चुकीचा पर्याय शोधा. काय म्हणलेलं आहे, चुकीचा पर्याय शोधा. चुकीचा पर्याय शोधायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, संबंध आपण याचा चेक करू. याच्यामध्ये बघा n किती आहे, तर n आहे 14 आणि हा O आहे 15, म्हणजे याच्यामध्ये +1 झालेला आहे. काय झालेलं आहे, +1 झालेलं आहे. त्यानंतर बघा b किती आहे 2 आणि हा किती आहे 1, म्हणजे मायनस, इथं +1 आणि इथं काय झाला -1. दुसऱ्या इथे चेक करू. बघा Q 17 आणि हा 18, म्हणजे +1. हा 5 आणि हा 4, म्हणजे -1. त्यानंतर बघा हा 20 आणि हा 21, म्हणजे +1. त्यानंतर हा काय आहे -1. ठीक आहे, म्हणजे पहिला अंक +1, दुसरा -1. इथं चेक करू. बघा हा आहे 23 आणि हा 24, म्हणजे +1 झालेला आहे. हा 11 आणि 10 -1 झालेला आहे. पहिला पर्याय बरोबरच आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा y 14 आणि 25 आणि हा किती आहे 26, +1 झालेला आहे आणि हा -1 झालेला आहे. याच्यामध्ये पण x आणि y, x किती आहे 24, y 25, म्हणजे +1 आणि हा 12 आणि हा 11, म्हणजे काय झालेला आहे -1. म्हणजे याच्यानुसार यांच्यासोबत जुळणारे हे तीनही ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजे चौथा ऑप्शन जो आहे बघा हा किती आहे n आणि हा z, यांच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे चुकीचा ऑप्शन कोणता आहे, तर ऑप्शन डी हा चुकीचा आहे. चुकीचा पर्याय निवडा असा होता. याच्यामध्ये आपण चुकीचा, बाकीचे त्यांच्या सारखा रिलेशन असलेले आहेत. हा डी हा त्यांच्या सारखा रिलेशन नसलेला आहे, म्हणजे तो चुकीचा पर्याय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा बघा काय म्हणलंय, त्रिकोणात नसणारे पण चौरसात असतील अशी अक्षरे कोणती. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणात नसणारे जर म्हटला तर त्रिकोणामध्ये नसणारे म्हटलं तर त्रिकोण आपण घेणार नाही. हे जो हा एवढा एरिया आहे त्रिकोणाचा, याच्यामध्ये नसणारे म्हणलाय, म्हणजे याच्यामधले आपण घेऊ शकत नाही. त्रिकोणात नसणारे पण चौरसामध्ये असणारे, म्हणजे चौरस, या चौरसामध्ये असणारे. तर चौरसामध्ये काय काय आहे बघा, बी आणि सी. काय आहे, बी आणि सी चौरसामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचा उत्तर आहे, बी आणि सी. त्रिकोणात नसणारे पण चौरसात असणारे बी आणि सी. ठीक आहे. ए आपण घेऊ शकत नाही कारण तो चौरसामध्ये नाही. त्यानंतर बघा, एकाच सांकेतिक भाषेत गुड हा शब्द असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत बॅड हा शब्द कसा लिहितील. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय जी, टी, एल आणि ओ, म्हणजे याचा अपोजिट नंबर लिहिला आहे. बघा GST, GT, त्यानंतर लव, LO, त्यानंतर LO आणि DW दारूवाला, म्हणजे यांचे अपोजिट ते वर्ड लिहिलेले आहेत, अपोजिट अल्फाबेट लिहिलेले आहेत. मग याचे अपोजिट लिहू आपण. बघा बीचा काय आहे, बीचा आहे BY, त्यानंतर एचा AZ आणि डीचा W, YZW, YZW. ऑप्शन डी या प्रश्नाचा उत्तर आहे, ऑप्शन डी. ठीक आहे. चला त्याच्यानंतर पाहूया. बघा सुरेश अ या ठिकाणाहून उत्तरेला 20 गेला. बघा अ ठिकाण आहे, हा अ ठिकाण, अ ठिकाणावरून सुरेश, अ ठिकाणावरून सुरेश गेला उत्तरेला. कोणाकडे गेला, उत्तरेला. हा अ ठिकाण आहे. इथून किती गेला, तर 20 मीटर गेला उत्तरेला. किती गेला, 20 मीटर उत्तरेला चालत जातो. त्यानंतर उजवीकडे, उजवीकडे म्हणजे कोणाकडे वळेल, इकडे वळेल, उजवीकडे वळून 30 मीटर चालला. किती, 30 मीटर चालला. ठीक आहे. बघा आधी कोणाकडे गेला, उत्तरेकडे 20 मीटर जातो, त्यानंतर उजवीकडे वळून 30 मीटर चालतो, त्यानंतर दक्षिणेकडे, त्यानंतर दक्षिणेकडे 35 गेला. दक्षिणेकडे कुठे गेला, 35 गेला. दक्षिणेकडे 35 गेला. ठीक आहे. त्याच्या नंतर जातो आणि त्याच्या डावीकडे 15 मीटर डावीकडे. बघा हा डावी दिशा. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक मिनिट. ठीक आहे. बघा त्याच्या डावीकडे म्हणजे इकडे जाईल तो किती गेला, तर 15 मीटर गेला. किती, 15. ठीक आहे. आणि शेवटी उत्तरेला 15 मीटर गेला. उत्तरेला किती गेला, 15 मीटर गेला. अशा प्रकारे तो अ ठिकाणाहून या शेवटच्या ठिकाणी पोहोचला. आता काय म्हटलेलं आहे,
तो अ या ठिकाणापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर अशी डायग्राम बनेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा वर किती गेला होता तर वर 20 गेला होता आणि खाली किती आला 35 आणि पुन्हा या साईडला जाऊन वर किती आला 15. म्हणजे 20 आणि 15 35. आपण म्हणू शकतो हा सरळ या रेषेमध्ये आलेला आहे. सरळ या रेषेमध्ये आलेला आहे म्हणजे हा आणि हा अंतर सारखा आहे, सरळ रेषेमध्ये आलेला आहे. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, तो कोणत्या दिशेला आणि कोणत्या किती अंतरावर आहे. बघा काय झालेलं आहे, हा त्याचा मूळ अ ठिकाण आहे आणि हा त्याचा आता शेवटचा ठिकाण आहे. बघा मग सरळ सरळ आपण काय म्हणणार, हे जर 30 असेल तर हाही 30 असायला पाहिजे, हा किती असायला पाहिजे 30 असायला पाहिजे आणि ही जागा ही जरी 15 असेल तर हाही 15 असायला पाहिजे. म्हणजे हे 30 आणि हे 15, 30 + 15 45 मीटर असायला पाहिजे. किती असायला पाहिजे 45 मीटर. आणि इकडून उजव्या साईडला काय असते पूर्व असते 45 मीटर आणि दिशा आहे पूर्व. कोणती पूर्व. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर आहे 45 मीटर आणि पूर्व दिशा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, खालील विधानांचा विचार करा. खालील विधानांचा विचार करा. आणि हे विधान दिलं बघा तुम्हाला. आपल्याला काय करायचं बघा, P + R, P + R आणि -G. ठीक आहे. याचा अर्थ काय आपल्याला शोधायचं. बघा मायनस म्हणजे काय दिलेलं आहे, मायनस म्हणजे AB ची पत्नी. मायनस म्हणजे AB ची पत्नी. बघा AB ची काय आहे पत्नी आहे, पत्नी लिहून घेतला. ठीक आहे, AB ची पत्नी. त्यानंतर प्लस म्हणजे काय आहे तर बघा प्लस म्हणजे काढायचं आपल्याला. प्लस म्हणजे A हा B चा मुलगा. काय आहे मुलगा. मुलगा. ठीक आहे. ओके. आता बघा आपल्याला म्हणलेलं आहे पहिला ऑप्शन, G हा P चा मुलगा आहे. G हा P चा मुलगा आहे. बघा हे याची पत्नी आहे आणि पत्नीचा मुलगा म्हणजे हा याचा पण मुलगा असायला पाहिजे G. बघा P हा G चा मुलगा आहे. P हा G चा मुलगा आहे. G हा P चा मुलगा नाही. म्हणजे याचा अर्थ ऑप्शन ए चुकीचा आहे. त्यामध्ये G ही P ची पत्नी. G ही P ची पत्नी. बघा R ही G ची पत्नी आहे. R ही G ची पत्नी आहे. म्हणजे R ही G ची पत्नी आहे, G ही P ची पत्नी नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा G हा P चा वडील आहे. G हा P चा वडील आहे. बरोबर आहे. बघा पत्नीचा मुलगा म्हणजे याचा कोण होईल मुलगा. म्हणजे हा मुलगा आहे आणि हा कोण आहे वडील आहे. म्हणजे G हा P चा मुलगा आहे. G हा P चा मुलगा आहे. हा उत्तर बरोबर आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय होणार, G हा P चा मुलगा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, जर घड्याळ 12 तासाऐवजी 8 तासे केले तर 3च्या विरुद्ध म्हणजे समोर कोणता अंक येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, घड्याळ किती तास म्हणलं 12 तासाऐवजी काय केलेलं आहे 12 तासाऐवजी त्याला केलेलं आहे किती तास तर 12 तासाऐवजी केले आपण त्याला 8 तास. तर 8 तास केल्यावर काय बघा. आता मला सांगा 8 तास जरी केला म्हणजे इथं किती असेल पाहिजे 8 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे 8. ठीक आहे. बघा इथं 8 तर बघा 1 2 4. ठीक आहे. 8 ताशी केली आपण 8 रेषा ओढून घेतल्या. आता बघा इथं एक असायला पाहिजे 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 8 ताशी केली. अशा प्रकारे घड्याळ तयार होईल. मग आपल्याला काय म्हणलंय 3च्या विरुद्ध काय येईल तर 3च्या विरुद्ध यायला पाहिजे 7. 3च्या विरुद्ध काय यायला पाहिजे 7 यायला पाहिजे. 3च्या विरुद्ध काय येईल विद्यार्थी मित्रांनो 7. अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर आहे 7. ठीक आहे. ऑप्शन सी 7. त्याच्यानंतर बघा, स्वातंत्र्य दिन जर बुधवारी आहे तर शिक्षक दिन कोणत्या दिवशी. बघा स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. म्हणजे 15 ऑगस्ट हा दिवस बुधवारी आहे. 15 ऑगस्ट हा दिवस बुधवार कोणता आहे बुधवार. तर आपल्याला मला शिक्षक दिन काढायचा आहे म्हणजे 5 सप्टेंबर काढायचं आहे. 5/9ची तारीख दिवस काढायचा कोणता आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य दिन 15 या महिन्याचे 15 दिवस पूर्ण झाले याच्यापर्यंत आपण दिवस पकडणार नाही. त्या महिन्यामध्ये म्हणजे आपल्या ऑगस्ट महिना हा 31 दिवसाचा असतो. 31 मधून 15 दिवस गेले म्हणजे उरले किती 16 दिवस ऑगस्ट महिन्याचे. ऑगस्ट नंतर आहे सप्टेंबरचे 5 असे एकूण दिवस झाले 21
आणि 21 भागीला जर तुम्ही 7 केले तर 7 त्रिक 21 म्हणजे पूर्णच्या पूर्ण भागीला 0 दिवस उरले. काय उरले? 0 दिवस उरले. म्हणजे ना मागे जायचंय ना पुढे जायचंय. जो दिवस स्वातंत्र्य दिवसाचा असेल तोच दिवस शिक्षक दिवसाचा पण शिक्षक दिनाचा पण असेल, बुधवारच असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा बघा, BA GA यासाठी लिहिलं आपल्याला 1060. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय केलाय, B चा क्रमांक आहे 2, A चा क्रमांक आहे 1, G चा किती आहे 7 आणि याचा किती केलेला आहे 1. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधून 1 मायनस केलेला आहे, याच्यामधून पण 1 मायनस केलेला आहे. -1 -1 2 मधून 1 गेला 1, 1 मधून 1 गेला 0, 7 मधून 1 गेला 6, 1 मधून 1 गेला 0. अशा प्रकारे आपली मांडणी केलेली आहे. म्हणजे -1 -1 केलेला आहे. मग इथे तसंच करू बघा. T चा किती आहे रे 20, T चा किती आहे 20, A चा 1, D चा 4 आणि A चा 1. 20 मधून 1 गेला, किती उरले तर 19. त्यानंतर 1 मधून 1 गेला 0, 4 मधून 1 गेला 3 आणि 1 मधून 1 गेला 0. अशा प्रकारे 19,030 19,030 हा या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. 19,030 ऑप्शन ए या प्रश्नाचा उत्तर आहे. 19,030. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एका सांकेतिक भाषेत रमेश इज स्मार्ट हे शब्द 765 असे लिहिले जातात. त्यानंतर 938 म्हणजे स्मार्ट अँड ब्युटिफुल असे तसेच 862 म्हणजेच हे रोज इज ब्युटिफुल. तर त्या भाषेत ब्युटिफुल हा शब्द बघा, ब्युटिफुल काढायचा आहे. काय करणार आपण, ब्युटिफुल हा जो शब्द आहे हा मोकळा करायचा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या दोघांचा जर विचार केला, इथं तर ब्युटिफुल आहेच नाही, इथं ब्युटिफुल हा शब्द आहे दुसऱ्या याच्यामध्ये आणि तिसऱ्या याच्यामध्ये पण ब्युटिफुल आहे. बघा, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये ब्युटिफुल कॉमन आहे आणि इथं जर पाहिले तुम्ही तर 8 आणि 8 कॉमन आहे. बाकी यांच्यामध्ये काहीच सारखा नाही. म्हणजे याचा अर्थ इथं 2 इथं ब्युटिफुल सारखा आहे, इथं 8 सारखा आहे. म्हणजे याचा अर्थ ब्युटिफुल साठी काय असायला पाहिजे, 8 असायला पाहिजे. ऑप्शन ए या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. गटातनं बसणारी संख्या ओळखा. गटातनं बसणारी संख्या ओळखा. बघा, गटातनं बसणारी संख्या ओळखायची आहे. बघा काय करणार आता, यांचं आपण अंतर काढावं लागेल. अंतर सारखं आहे, कुठं बरोबर आहे कुठं चुकीचं आहे ते काढावं लागेल. बघा, याच्यामधील जर अंतर काढले तुम्ही तर बघा, इथं 4 मधून 3 गेले 1, हातचा 1, 11चा अंतर, कितीचा 11चा. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथं जर काढले आपण तर 9 मधून 4 गेले 5 आणि त्याच्यानंतर आहे 1, 15चा फरक आहे. याच्यामधला काढला तर 14तून 9. ठीक आहे. बघा, 14तून 9 गेले किती, तर 14तून 9 गेले 5, हातचाला 1, किती असायला पाहिजे, 14तून 9 गेले 15. ठीक आहे. याच्यामध्ये पण 15चाच फरक आहे. कितीचा फरक आहे, 15चा फरक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथं 13तून 4 गेले 9, हातचाला 1, त्यानंतर 19चा फरक आहे. ठीक आहे. इथलं जर काढलं आपण तर 6 मधून 3 गेले 3, 6 मधून 3 गेले 3 आणि 2, 23चा फरक आहे. कितीचा, 23चा फरक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 15तून 6 गेले 9, हातचाला 1 म्हणजे 29चा फरक आहे. आणि त्यानंतर बघा 1 आणि कितीचा फरक आहे, 31चा फरक आहे. कितीचा, 31चा फरक आहे. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जरी पाहिलं याच्यामध्ये तर आपल्याला कोणत्या संख्या दिसत आहेत, तर आपल्याला दिसत आहेत ह्या सगळ्या विषम संख्या दिसत आहेत. मग विषम संख्या आहेत. विषम संख्या जर असतील इथं तर बघा, इथून पाहिला तर हा 29 विषम संख्या नाही तर अभाज्य संख्या आहेत. काय आहेत, अभाज्य. काय दिले आहेत, अभाज्य संख्या आहेत. बघा, 31, 29, 23, 19 ही अभाज्य संख्या आहे. मग याच्यामध्ये बघा, हे 15 डबल आलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. जर आपण काय केलं, याच्यामध्ये अभाज्य संख्या मिळवली, रिव्हर्स मध्ये अभाज्य संख्या आणली तर 19च्या आधी अभाज्य संख्या कोणती आहे, तर कोणती आहे, तर अभाज्य संख्या आहे 17. काय आहे, 17. मग जर याच्यामधला फरक 17 असायला पाहिजे तर 64 मधून आपण 17 मायनस करू. 64 मधून आपण 17 जर मायनस केला तर बघा, 14तून 7 गेले 7, हातचाला 1 म्हणजे किती, 47. समजा इथं 47 असता
तर इथं 47 जर असता आणि याच्यामधला फरक कितीचा 17चा, म्हणजे इथं मग 13चा फरक असायला पाहिजे. आपण 47 मधून 13 मायनस करू. 47 मधून जर 13 मायनस केला तर 7 मधून 3 गेले 4 आणि हा किती 34, म्हणजे बरोबर येणार आहे 11, 13, 17, 19, 23 म्हणजे अभाज्य संख्यांचा फरक असणार आहे. कधी तर याच्यामध्ये आपण जर 47 ही संख्या लिहिली तर, म्हणून याच्यामध्ये ह्या 49च्या जागी 47 असायला पाहिजे. म्हणजे गटात न बसणारी संख्या कोणती आहे तर 49 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 49. ती तर किती असायला पाहिजे होती 47 ही संख्या असायला पाहिजे होती. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. प्रदीपचा वर्गात वरून 9वा क्रमांक आहे. बघा प्रदीपचा वरून कितवा क्रमांक आहे 9वा क्रमांक आणि तळापासून 38वा क्रमांक आहे. तर त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती बघा. त्याचा एकाच व्यक्तीचा क्रमांक दिलाय दोन्ही साइडने, म्हणून काय करायचा दोन्ही साइडने दिलेल्या क्रमांकाची बेरीज करायची आणि काय करायचा -1. 8 आणि 9 17शी 7 हातचा 1 47 - 1 बरोबर किती होणार 46. त्याचा त्या रांगेमध्ये किती एकूण विद्यार्थी असतील तर 46 विद्यार्थी त्या रांगेमध्ये असतील. अशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे लेफ्ट प्लस राईट -1. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एका रांगेत यस हा आरच्या मागे आहे. बघा यस हा कोणाच्या मागे आहे आरच्या मागे, म्हणजे यस हा आरच्या मागे आहे. यस हा आरच्या मागे आहे, मागे असला एका रांगेत यस हा आरच्या मागे असला तरी पीच्या पुढे आहे, म्हणजे पीच्या पुढे आहे, म्हणजे याच्या मागे कोण असायला पाहिजे पी असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा सी हा पीच्या मागे असला तरी, सी हा पीच्या मागे असला, सी हा पीच्या मागे असला तरी, म्हणजे सी हा पीच्या मागे आहे तरी कोणाच्या तर तरी एच्या पुढे आहे, म्हणजे याच्या मागे कोण असायला पाहिजे ए असायला पाहिजे. ठीक आहे, एच्या पुढे आहे. तर मधोमध असणारा व्यक्ती कोण, मधोमध असणारा व्यक्ती कोण आहे पी आहे. मधोमध असणारा व्यक्ती कोण आहे पी आहे. अशा प्रकारे तुम्ही मांडणी करू शकता. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज बघा. प्रियंका आणि दीपिका यांच्या वयाची बेरीज किती आहे तर 34 आहे. किती आहे 34. दोघांच्या वयाची बेरीज आहे 34. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. तर प्रियंकाचे वय किती बघा. असं जर असला बेरीज आणि त्यांच्यामधला फरक दिला असला तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ह्या बेरजेमधून फरक वजा करू. 34 मधून 14तून 6 गेले 8 हातचा लेख 28. ठीक आहे. ह्या 28ला काय करायचं इकडे 14 द्यायचा आहे आणि इकडे 14 अर्धे अर्धे करायचे. बघा आधी आपण काय केला त्याच्या बेरजेतून त्याचा फरक वजा केला आणि आलेला उत्तराला अर्धा अर्धा केलेला आहे आणि ज्या व्यक्तीला मोठा करायचा आहे त्याला हे देऊन द्या, म्हणजे 14 आणि 6 किती 20 आणि हे 14. बघा दोघांची बेरीज किती झाली 34 आणि दोघांमधला फरक किती आहे 6. आपल्याला कोणाचं विचारलंय प्रियंकाचे वय किती. प्रियंका दीपिकापेक्षा मोठी आहे, म्हणजे मोठ्या व्यक्तीचे वय किती असायला पाहिजे 20. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 20. प्रियंकाची वय किती आहे 20 वर्ष. ठीक आहे. आपल्याला दीपिकाची विचारलं असते तर 14 वर्ष. किती वर्ष 14 वर्ष असते दीपिकाची विचारलं असतात तर. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. भारती दीपालीला म्हणाली. कोण भारती. बघा भारती म्हणाली. भारती कोणाला म्हणाली दीपालीला म्हणाली. काय म्हणाली बघा म्हणाली तुझ्या वडिलाची, म्हणजे हिचा वडील. ठीक आहे. भारतीचा वडील भारतीच्या वडिलाची आई, म्हणजे भारतीच्या वडिलाची आई. ठीक आहे. म्हणजे कोणाची भारतीची आजी. कोण भारतीची आजी. ठीक आहे. बघा तुझ्या वडिलाची आई माझ्या काकाची म्हणते, म्हणजे हिचा काका बरोबर. माझ्या काकाच्या आई त्याच्या काकाची आई म्हणजे दीपालीच्या काकाची आई, म्हणजे हिची पण आजीच आहे आई. सख्या बहिणी ह्या दोघ्या बहिणी आहेत, म्हणजे कोण आहेत दोघ्या बहिणी आहेत. तर दीपालीची आजी भारतीच्या वडिलाची कोण दीपालीची. बघा म्हणजे दीपालीच्या वडिलाची दीपालीची आजी, म्हणजे दीपालीची आजी कोण भारतीच्या वडिलाची कोण. बघा म्हणजे भारतीच्या वडिलाच्या आईची बहीण म्हणजे कोण होईल मावशी. कोण होईल मावशी. ठीक आहे. आपल्या म्हणजे भारतीच्या वडिलाच्या आईची बहीण म्हणजे कोण होईल मावशी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा
शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा ZBX, बघा इथं झेड किती आहे 26, मायनस किती झालेलं आहे 3, त्यानंतर 23 मायनस 3 20 आणि 20 मायनस 3 जर केला तर 17 म्हणजे काय यायला पाहिजे क्यू वाला एकच ऑप्शन आहे, हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. बघा B + 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 म्हणजे काय होतो K. त्यानंतर बघा X - 3 21, 21 - 3 18, 18 - 3 15, 15 म्हणजे O यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे QKO या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या पेपरमध्ये जे बुद्धिमत्ताचे प्रश्न आलेले होते ते सर्वचे सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषण केलेलं आहे. नेक्स्ट जो पेपर होईल त्याचं पण विश्लेषण आपण यूट्यूबच्या माध्यमातून देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा. पोलीस भरती येईपर्यंत, पोलीस भरतीचा पेपर होईपर्यंत आपण हे टेस्ट सिरीज घेणार आहोत. साप्ताहिक टेस्ट सिरीज आपण सुरू ठेवणार आहोत. तुम्हाला जर याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच अकॅडमीशी संपर्क साधा. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या टेस्ट सिरीजचा पोलीस भरतीमध्ये नक्कीच फायदा होईल. चला विद्यार्थी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पेपरचा विश्लेषण घेऊन. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.